हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजचा वार आहे मंगळवार आणि आत्ता वाजलेले आहे संध्याकाळची 6. बाळा आवाज थोडा कमी कर ना. तर ऋचा आत्ता झाली शाळेतून 5 वाजता स्कूल सुटती आणि तिच्या पप्पांच्या भरोशावर मी राहिले आणि खूप लेट घ्यायला गेले. त्यांना फोन करते, ती फोन पण उचली ना आणि किती 5:30ला मी आणायला गेले तिला, तर खूप उशीर झाला होता. बिचारी रडत होती आणि आता आल्यानंतर चहा करून दिला. चहा बिस्किट खाती. भीती वाटली तुला. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, जरी उशीर झाला ना गुंजळ मामाच्या दुकानात थांबायचं. पप्पा येऊ नाही येऊ अजिबात नाही. आता पप्पा निष्काळजीपणा करतात ना, हां, तिथं जायचं आणि मामांच्या फोनवरून मला फोन करायचा. बरं का, लक्षात ठेवा. आता इथून पुढे जरी उशीर झाला तरी. चला आता स्वयंपाकाची तयारी. 6 वाजलेले आहेत आणि रुद्र गेलाय मॅच खेळायला. त्याला क्रिकेट अकॅडमी जॉईन करून दिली. त्याचं खूप दिवसात चाललं. त्याच्या सगळ्या फ्रेंडनी क्रिकेट अकॅडमी जॉईन केलेली आणि तो म्हणजे असा एकदम शांत शांत राहायचा आणि समजत पण नव्हतं, बोलत पण नव्हता, काहीच नव्हतं. त्याच्यामुळे मग एक दिवस त्याच्या पप्पांनीच त्याला जॉईन करून दिली क्रिकेट अकॅडमी. तेव्हापासून तो जरा फ्रेश राहायला लागला आणि अभ्यास पण तेवढाच करतो आहे. त्याचा आत्ताच RTAचा रिझल्ट लागला आणि त्याला 4 मार्कावरून थोडासा हुकला. जे शहरी भागात जे आहे तर ते 148ला क्लोज झाली ती तो रिझल्ट आणि ग्रामीण भागातला 130ला क्लोज झाला आणि त्याला 144 मिळाले आणि 148ला क्लोज झाल्यामुळे थोडंसं म्हणजे 4 मार्काचा फरक पडला. आणि 5वी स्कॉलरशिपला पण तसंच झालं. 6 का 8 मार्काचा फरक पडला. त्याच्यावरून पण त्याची स्कॉलरशिप हुकली. आत्ता पण तेच झालेले. तर आता बघू. आता 8वीला NMMS आणि 8वी स्कॉलरशिप आहे, तर तेव्हा थोडासा आणखीन प्रयत्न करावा लागणार त्याला. तर चला, त्याचा आल्यानंतर बघू आता अभ्यास कसा आहे काय. पुढं 8वीला गेल्यानंतर खेळायला जायचं ना आता थोडं वेळ. खाऊन झालं का खेळायला जा. हां, खूप रडत होती, टॉमॅटोसारखी अशी लाल लाल झाली होती. चला आता स्वयंपाकात भाजीला बघावं लागेल काहीतरी. स्वयंपाक झालाय. छान अशी वड्याची भाजी केली काळी, इथे चपात्या आणि इथे भात. तर आता डबे भरून घेते आणि हे बघ तर पाहू शकता डबे भरून ठेवले आणि पोळ्या बाकी आहे. पोळ्या जेवढे डब्याला पाहिजे तेवढ्या अगोदर करून घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या उरलेल्या पोळ्यांचा अंदाज येतो म्हणून मग अगोदरच्या पोळ्या करून घेतल्या. आता आमच्यासाठी ज्या पोळ्या लागणार तर त्या आता लाटून घेते. आणि इकडं पाहू शकता तुम्ही सगळी पब्लिक जमा झालेली इथं. हाय करा. अभ्यास करा जरा नीट. ओम काय आणलं तू अभ्यासाला? काय तुला पुस्तक? अभ्यास करा जरा नीट. तर जेवण वगैरे झाले, भांडे बाहेर आणले आणि तुम्ही म्हणाल एवढी भांडी कसं का, तर स्वयंपाकाच्या आणि जेवणाच्या भांड्यापेक्षा डबेच जास्त असतात. जेवण झालेत. वर खेळतात तिकडे लिंगोरच्या.
आला का ऐ टिंग्या टिंग्या चल आपण दोघं खेळू बॉल चल आण आपण दोघं खेळू चल फेक 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 घे 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 घ्या 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 चला 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 चल भांडे घासू लागत चला भांडे घासू लागत चला हा बस 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 हा बसला बसला ना भांडे धुवायचे बरं का आता भांडे धुवायचे हा बाय करा बाय बाय